टाइम्स लाईव्ह, तुमच्या विश्वासाचा आवाज। आता आपण तमलूर येथे खाजगी शाळेमध्ये आलेले आहोत। तर ह्या शाळेची अवस्था अशी आहे की भरपूर दिवसापासून या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना येण्यासाठी जाण्यासाठी भरपूर त्रास होत आहे आणि याची दखल आजपर्यंत कोणी पण घेतलेली नाही आहे। तर 2 मिनिटं आपण ह्या शाळेचे जे मुख्याध्यापक साहेब आहेत त्यांच्याशी आपण थोडा विचार करूया। तर सर, मला सांगा, या शाळेमध्ये किती दिवसापासून पाणी साचलेलं आहे? असं 8 दिवस झाले। 8 दिवस झाले। ओके। तर वरच्यावर अतिवृष्टी जास्त होत आहे, पाणी जाण्यासाठी थोडं 8 दिवस तर क्लिअर होते। पाईप टाकलं तर आम्ही ते रोड झालं उंच, जे पाणी झालं तिकडे जाण झाले, त्याच्यामुळे पाणी जास्तीत जास्त साचून राहिलेलं आहे। त्याच्यामुळे मुलांना येण्यास थोडा त्रास होत आहे, परंतु आम्ही वरच्यावरती JCB वगैरे लावून नेलं पण तेवढं का प्रभाव होत नाही। त्यातून पाणी जास्त वरच्यावर पाणी सगळं, आणि रोडच्या तोंडाला शाळा असल्यामुळं तिकडे सगळं पाणी इथं साचत आहे आणि तिकडे कमी वेगानं जास्त नाही, जास्त वेगानं जास्त नाही पाणी, स्लो मंदगतीने चाललं। कमी 8 दिवस तरी पाणी जाण्यासाठी योग्य होतं। आता मध्यंतरी 8 दिवस पाणी थांबलं होतं, त्याच्यामुळे सगळं सुकलं होतं। पुन्हा दररोज पाणी वाचल्यामुळे हे पाणी जायला थोडं उशीर लागत आहे, त्याच्यामुळे त्याचा परिणाम आता आमच्या सगळ्याला भोगायला लागलेला आहे। त्याच्यामुळे सगळे गावकरी काल सगळ्यांनी आलते, आम्हाला निवेदन दिलेत आणि आमच्या सहकार्याला जेवढ्या त्यांनी धावून आले आणि आम्हाला जेवढ्या सुविधा होतील तेवढे त्यांनी आमच्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत आहोत। त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हे काहीतरी काल निवेदन देण्यात आले। आमची संस्था चालक त्यांनी पण काल दखल घेतली। आज आमची मीटिंग लावलेली आहे। आज जेवढे इन्स्ट्रुमेंट लागते ते मुरुमसाठी याच्यासाठी त्यांनी आज काल तोंडी सांगितले। माननीय सरपंच साहेबांना त्यांना मी बोललेत आणि सरपंच साहेब भरपूर धडपड केले। काल सगळे पत्रव्यवहार वगैरे केले त्यांनी अतोनात आमच्यासाठी प्रयत्न केलेत। काल त्यांची दखल घेऊन काल मला असे कळवण्यात आले तोंडीद्वारे की तुम्ही आमच्याकडे या आणि तुमची शाळेसाठी पूर्ण पत्र बदलून टाकू आणि मुरुम किती लागते हे इन्स्ट्रुमेंट घेऊन या। आणि काल आम्ही सविस्तर या रीतीने सांगितले, लवकरात लवकर आमचं काम पूर्ण करण्यास तयार झालेलं आहे।